नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये गार्लिक मशरूम करणार आहोत। गार्लिक मशरूम करण्यासाठी आपण मशरूम घेतले आहेत। मशरूमला माती असते त्यामुळे ते पाण्याने धुवून असे साफ करून घ्यायचे। आपण घेतलेले सर्व मशरूम असे साफ करून झाल्यावर आपल्याला पाहिजे त्या आकारात मशरूम असे कापून घ्यायचे। मिक्स हर्ब्स, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेला लसूण। पॅन गरम करून त्यामध्ये असं तेल घालून घ्यायचं आणि बटर तेलामध्ये घातल्यामुळे ते करपत नाही। आपण घातलेले बटर बऱ्यापैकी मेल्ट झाल्यावर यामध्ये लसूण घालायचे। लसूण बटरमध्ये मस्त अशी परतून घ्यायची। लसूण परतून झाल्यावर यामध्ये आपण कापून घेतलेले सर्व मशरूम ॲड करायचे आणि बटर आणि लसूण मध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून छान परतून घ्यायचे। मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्याला स्वतःच पाणी सुटतं, त्यामुळे ते लवकर मऊ होतात। त्यामुळे त्यावर झाकण ठेवायची गरज लागत नाही। आता यावर आपण घेतलेली काळी मिरी पावडर, मिक्स हर्ब्स ऐवजी तुम्ही ऑरिगेनो सुद्धा वापरू शकता। आपण बटरचा वापर केलेला आहे त्यामुळे मीठ अगदी कमीच घालायचं। चिली फ्लेक्स। आता आपण घातलेलं सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं। आपण घातलेले सर्व मसाले छान मशरूमला लागलेले आहेत आणि आपले मशरूम देखील छान शिजलेले आहेत। गॅस बंद करायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ती देखील व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। असं बघायला गेलं तर स्टार्टरच्या आपल्या बऱ्याच रेसिपीज झालेल्या आहेत। कोळंबी फ्राय, चिकन पॉपकॉर्न, केळीचे काप, सुरणाचे काप, व्हेज मंचुरियन आणि त्याचबरोबर गार्लिक मशरूम। कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात अगदी झटपट केले जातात आणि खायला देखील चविष्ट आणि अप्रतिम लागतात। मग वेळ न घालवता तुम्ही देखील करा असेच गार्लिक मशरूम। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा, बेलचं बटनही नक्की दाबा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।